आणि आता बातमी आहे सर्वसामान्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबतची। राज्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद केल्यामुळे अनेक छोटे-मोठे हॉटेल, मेस, खानावळी बंद होऊ लागले आहेत। नोकरी आणि शिक्षणासाठी अनेक जण शहरात येतात आणि त्यांचं जेवण अवलंबून असतं ते मेस, खानावळ आणि हॉटेल्सवर। मात्र आता हेच सगळं बंद होऊ लागलंय, त्यामुळे अनेकांची गैरसोय होतीये। मुंबईचा प्रसिद्ध वडापाव व्यवसाय देखील आता याच्यातून सुटलेला नाही, त्यालाही याचा फटका बसतोय। पुण्यातील अनेक मेस, स्नॅक्स सेंटर, हॉटेल्स बंद झाली आहेत। तर जळगावमध्ये प्रसिद्ध असलेलं वांगभरीत उद्योग याला सुद्धा याचा फटका बसलाय। बीडमध्ये मिठाईची दुकानं देखील आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत। गॅस तुटवड्याचा फटका मुंबईची ओळख असलेल्या वडापावलाही बसलाय। वडापावचे दर काही ठिकाणी वाढलेले आहेत, तर बरेच ठिकाणी वडापाव विक्रीच बंद झाली आहे। वडापाव निर्मितीसाठी लागणाऱ्या कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद आहे, त्यामुळे वडापाव निर्मिती ठप्प झाली आहे। ज्या भाऊ वडापावच्या बाहेर दिवसभर शेकडो ग्राहक येत होते, त्यांना दुकान बंद असल्याची पाटी पाहून माघारी फिरावं लागतंय। तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय आणि याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना, शिवभोजन थाळी केंद्रांनाही बसतोय। गोरेगाव पूर्वमधील एका शिवभोजन केंद्रावर गॅस संपल्यामुळे चालकावर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। गरीब जेवणापासून वंचित राहू नयेत म्हणून केंद्र चालकानं तात्पुरती हॉटेलमध्ये चूल तयार केली आणि त्यावर स्वयंपाक सुरू ठेवलाय। मात्र या परिस्थितीमुळे अडचणी वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय। सरकारनं शिवभोजन केंद्रांना प्राधान्यानं गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आता केंद्र चालकांकडून होतीये। तर राज्यात सुरू असलेल्या गॅस तुटवड्याचा सर्वाधिक परिणाम हा हॉटेल व्यावसायिकांना भोगावा लागतोय। पुण्यातील अनेक हॉटेल्स, उपाहारगृह यांनी त्यांच्या मेन्यूतील अनेक पदार्थ कमी केलेत, तर काही ठिकाणी पुणेरी शब्दामध्ये नागरिकांच्या सवयीचे पदार्थ सुद्धा मिळणार नाहीत अशा पाट्या लागल्या। गॅस नसल्यामुळे एका उपाहारगृहामध्ये कडक पाव, कडक भाकरी आणि थालीपीठ मिळणार नाही असा बोर्ड लावण्यात आला। पुण्यातील अनेक स्नॅक्स सेंटर देखील बंद करण्याची वेळ आली आहे। पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी या सेंटरवर अवलंबून असतात। मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक दुकानं बंद झाली आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये। सध्या अनेक विद्यार्थ्यांना दररोज केवळ चहा आणि पोह्यांवर समाधान मानावं लागतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।